रमेश बेलेकर, ग्रामपंचायत सदस्य. राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या मार्फत आपण 6 मार्चला जे शिवजयंती साजरी होणार आहे त्या निमित्ताने इथे आपण लाठीकाठी, तलवार आणि दांडपट्टा प्रशिक्षण घेत आहोत. आता ह्याचं मेन कारण म्हणजे सेल्फ डिफेन्स मुलांना प्रत्येकाला यायला पाहिजे. आता शाळेमध्ये थोड्याफार प्रमाणात शिकवायला सुरुवात केलेली आहे, पण तिथे तेवढा रिस्पॉन्स किंवा इथे जास्त मुलांना शिकायला मिळेल या हेतूने आपण इकडे तो चालू केलेला आहे. किती दिवस चालणार आहे हे सगळं प्रशिक्षण? हे प्रशिक्षण 6 मार्च पर्यंत आहे, म्हणजे एकूण 10 दिवस हे प्रशिक्षण होणार आहे. कोण सहभागी होऊ शकते काय या प्रशिक्षणामध्ये वयोगट 5 वर्षापासून आपण साधारण पुढे कोणतीही वयोमर्यादा नाही. महिला पण सहभागी होणार आहेत, मुलं आणि मुली असे सगळेजण सहभागी होऊ शकतात. आतापर्यंत आमच्याकडे नाव नोंदणी जवळपास 70च्या पुढे गेलेली आहे. 70च्या पुढे गेली, पण नाव नोंदणी झाली तेव्हा. आता इथे प्रत्यक्षामध्ये 100च्या आसपास मुलं आहेत. पुढे अजून सहभागी होऊ शकतात का? हो, होऊ शकतात. अजून 2 दिवस आहे, तुम्ही सहभागी होऊ शकतात. पण 2 दिवसानंतर माझी रिक्वेस्ट आहे की 2 दिवसानंतर कोणी होऊ नका, कारण त्यांना बेसिक शिकवायला गेलो तर जे मुलं ऑलरेडी आलेली आहेत त्यांचं शिकवणं राहून जाते. त्याच्यामुळे जे काही नाव नोंदणी करायची आजच्या आज करा आणि उद्यापासून सगळ्यांनी टायमिंगमध्ये यायचं आहे. टायमिंग आहे 5 ते 7. ते मोफत आहे, ह्याचं कुठलंही शुल्क घेतलं जाणार नाहीये आणि हे सगळ्यांसाठी होणार आहे. आता हे शिबिर आपण का घेतोय तर याची कल्पना पहिले आपली राजमाता जिजाऊ ज्या आहेत त्यांच्यापासून सुरुवात होतीये की प्रत्येक घरामध्ये जर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवायचे असेल तर त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये राजमाता जिजाऊ या असल्याच पाहिजे. या विचारांमुळे हे उपक्रम आपण चालू केलेला आहे. जय शिवराय. मी विशाल नारायण पिंगळे, हे राहणार वडगाव काश्मीर येथे. मी जॅपनीज मार्शल आर्ट 3rd ब्लॅक बेल्ट आहे. मी पारंपरिक शिवकालीन युद्धकला शिकवतो, प्राचीन युद्धकला जी आपली शिवकालीन आहे. आपलं ध्येय असं आहे की मन, मस्तक आणि मनगट हे मजबूत झालं पाहिजे. आताची जी मुलं आहेत ती मोबाईलकडे वळालेली आहेत. स्वतःचं संरक्षण करण्याबरोबर शारीरिक आणि मानसिक आणि बौद्धिक बळ वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ही युद्धकला आणि हे सर्व काही घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्की आयोजक कोण आहे आणि किती मुलं सहभागी झालेत आणि हे किती दिवस चालणार आहे? आयोजक आपले बाबूभाऊ पाटे हे आयोजक आहेत, आमचे सरपंच. त्यांनी हे आयोजित केलेलं आहे. तसेच हे 10 दिवसांचं शिबिर आहे. आपल्या शिवजयंती जी आहे तिथीनुसार 6 मार्चला त्या दिवशी यांचं प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. तसं त्याचा सराव आपण घेणार आहोत. तर सध्या किती मुलं सहभागी झालेली आहेत? 70 ते 80 मुले आहेत. अजूनही मुले वाढण्याचा हे आहे, संभावना आहे. कोणती मुलं इथं सहभागी होऊ शकतात? काय वयाची अट वगैरे काय? अशी अट नाही. 10 वर्षाच्या पुढे सर्व मुले कुठल्याही व्यक्ती सहभाग घेऊ शकतो. महिला, मुले ज्याला कोणालाही जो कोणी इच्छुक असेल. नमस्कार, जय शिवराय सगळ्यांना. हे लाठीकाठीचं प्रशिक्षण आहे. अलीकडच्या काळात अनेक अत्याचार महिलांवरती होऊ लागले, तर त्या संदर्भात अनुषंगाने आम्ही मला म्हणजे असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी मतदारसंघामध्ये लाठीचं प्रशिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि महिलांनी पण घेतलं पाहिजे प्रशिक्षण. आणि आता येणारी शिवजयंती आहे, या शिवजयंती आपली शिवजयंतीच्या निमित्ताने लाठी प्रशिक्षण सुरू होत आहे, तर सगळ्यांनी याच्यात सहभाग घ्यावा. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.